नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय धुळप या किल्ल्याला भेट देण्यासाठी। हा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये उंच असणारा 2 नंबरचा किल्ला। धुळप हा किल्ला नाशिक मधल्या चांदवड तालुक्यामध्ये आहे। इथे जाण्यासाठी सगळ्यात पहिले आम्ही दादर स्टेशनवरून नाशिकला जाणारी ट्रेन पकडली आणि 3 तासात नाशिकला येऊन पोहोचलो। स्टेशनवरून आपल्याला डायरेक्ट बस नाही, म्हणून मग आम्ही तिकडून डायरेक्ट गाडी बुक केली आणि 1.5 तासात हट्टी या गावामध्ये येऊन पोहोचलो। स्टेशन पासून हट्टी हे गाव 75 किलोमीटर आहे। गावामध्ये पोहोचल्यानंतर आम्ही तिकडे चहा आणि पोहे खाल्ले, थोडा वेळ विश्रांती केली आणि मग आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली। या तलावाच्या बाजूचा रस्ता पकडूनच आपल्याला पुढे जायचे आहे। सुरुवातीला आपल्याला एक हनुमानाचे मंदिरही लागते। गावामध्ये सकाळी सकाळी जाम थंडीही पडली होती। आम्ही किल्ल्यावरती आज मुक्काम करणार होतो। खाण्यापिण्याचे व राहण्यासाठी टेंट इत्यादी सामान आम्ही बरोबर आणले होते। आम्ही ट्रेकला सुरुवात करून जवळपास अर्धा तास झाला होता आणि लगेच पाऊस पडायला सुरू झाला। एवढ्या थंडीमध्येही पाऊस पडतो हे आम्हाला इकडे अनुभवायला भेटलं। सुरुवातीला खूप चढण रस्ता आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा दमही लागेल। सकाळी सकाळी पाऊस पडल्याने वातावरण सुद्धा इथे खूप भारी दिसत होते। नवीन माणसं रस्ता भटकू नये म्हणून आम्ही जागोजागी झाडावरती अशी लाल कलरची रिबीन बांधत होतो। हा आहे गडाचा पहिला दरवाजा। पहिल्या दरवाजातून आतमध्ये आल्यावर इथे तुम्हाला छोटीशी वस्ती दिसेल। या वस्तीमध्ये मोजून तुम्हाला फक्त 4 ते 5 घरं बघायला दिसतील। धुळप हा किल्ला अजून 3 नावाने ओळखला जातो: धुळप, धरप आणि धारप। पुढे काही अंतरावरती तुम्हाला दगडामध्ये कोरलेली विहीरही बघायला दिसेल। असे बोलले जाते की ही विहीर पेशव्यांच्या काळामध्ये बनवलेली आहे। शेवटी धुळप हा किल्ला 1818 मध्ये मराठ्यांकडून इंग्रजांनी जिंकून घेतला। अजूनपर्यंत आमचा अर्धा ट्रॅक पूर्ण झालेला आहे, अजून अर्धा ट्रॅक बाकी आमचा। धुळप किल्ल्याचं जे बेस विलेज आहे हट्टी गाव म्हणून, तिथून आम्ही आमचा हा ट्रॅक चालू केला होता आज सकाळी 8 वाजता आणि आता जवळपास वाजले 11 वाजले आणि आता आम्ही येऊन पोचलो या शिडीच्या इथे। महाराष्ट्रामधला हा नंबर 2चा किल्ला आहे धुळप किल्ला।
आणि माझ्यावर बघू शकता माझे मित्रसुद्धा आहे. हाय, ही पूजा आहे, ही आहे तमाली आणि पाठीमागे अजून 2 जण आहे आपले मित्र, ते येतात आहे हळूहळू. हा आहे कुणाल, ही आहे मिताली, ही नवीनच आहे आपल्याबरोबर, आज पहिल्यांदाच आलेली आहे ट्रॅकसाठी आणि हिचा पहिला ट्रॅक आहे हा आपल्याबरोबर आज. हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा म्हणजेच महादरवाजा. आता जवळपास आम्ही गडाच्या वरती पोहोचलोय. इथे वरती आल्यानंतर आम्हाला इथे टाका दिसतंय पाण्याचं. टाका खूप छोटा आहे पण पाणी एकदम पूर्ण निव्वळ आहे, पिऊ शकता तुम्ही. महल वगैरे रहेंगे. या साईडला सुद्धा दुसरं एक आहे पाण्याचं टाकं, तिथे थोडं खदूळ पाणी आहे. आम्हाला बी घ्या बरं का, आम्ही सबस्क्राईब करतो व्हिडिओ. हो घेणार. चॅनल सांगा. हो सांगतो. आणि इथे आज शनिवार आहे तर सुट्टीच्या दिवशी खूप सारे इथे पब्लिक आलेले आहे आणि हे 2 मित्रसुद्धा भेटले आपल्याला, 2 नवीन सबस्क्रायबर. हे दोघं अशा शाळेतून आले ट्युशनवरून वगैरे किल्ल्याला भेट देण्यासाठी. अशीच आवड ठेवा आणि फिरत राहा गड किल्ले. किती लोकांचा आहे तुमचा ग्रुप आलेला आहे? 35 लोक आलेले आहे. खूप छान वाटतं अशी जेव्हा आपल्याला लोक भेटतात गडावरती. गडावरती गेल्यानंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या गुहा सुद्धा बघायला दिसतील. त्या काळात या गुहांचा वापर कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात होता. यांपैकी एका गुहेमध्ये एक देवीचं छोटंसं मंदिरही आहे. ही गुहा राहण्यासाठी तुम्हाला खूपच चांगली आहे. या गुहेमध्ये तुम्ही 40 ते 50 लोक आरामशीर राहू शकतात. या साईडला आहे छोटंसं मंदिर आहे मध्ये आणि मोठी गुफा आहे. त्याच्या बाजूलाच इथे आपल्याला छोटीशी विहीर सुद्धा दिसेल, पाण्याचा तलाव आहे, छोटंसं तलाव आहे पाण्याचं, जिथे पिण्यासाठी पाणी आहे. हे पाणी पिऊ शकता तुम्ही, स्वच्छ आहे एकदम पाणी. पाणी काढण्यासाठी तुम्हाला गॅलन सुद्धा दिलेलं आहे. छोटंसं पाण्याचं टाका आहे, त्याच्या बाजूलाच आपल्याला छोटंसं शिवलिंगसुद्धा आहे. मग आम्ही या गुहेमध्येच आमचा टेंट सुद्धा लावला. मी हा टेंट डिकॅथलॉन मधून घेतला होता आणि यामध्ये आरामशीर 4 ते 5 लोक राहू शकतात एवढी मोठी जागा आहे.
संध्याकाळी सनसेटच्या वेळी आम्ही या किल्ल्याचे काही ड्रोन शॉट सुद्धा घेतले. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही फक्त मॅगीच आणली होती, ती बनवली आणि आम्ही खाल्ली. मॅगी खाल्ल्यानंतर मग आम्ही बाहेर शेकोटीही पेटवली. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली चाय बनवली आणि पियालो. नंतर थोड्या वेळाने इथून भारी सनराईज बघितला आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. इथून सकाळी सकाळी हा सनराईज खूपच भारी दिसत होता. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला आपला आजचा धुळप किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेलच, तर याला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. पुढे लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.